नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये LLB 5 इयर्सची नोटीस नंबर 1 ही रिलीज झालेली आहे. फ्रीज आणि बेटरमेंटचं कोणतं ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. नॉर्मली त्या नोटीसमध्ये त्या पद्धतीची इन्फॉर्मेशन त्यामध्ये आहे. पूर्ण तुम्हाला इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. LLB 5 इयर्ससाठी पण सेम नोटिफिकेशन आहे आणि LLB 3 इयर्ससाठी अजूनही नोटिफिकेशन आली नसेल, तर 1-2 दिवसात ती सेम नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. मग मला असं वाटलं, की डबल व्हिडिओ बनवण्यापेक्षा एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली ही कधीही बेस्ट राहील. मी कधी हेच प्रयत्न करतो, की LLB 3 आणि LLB 5 इयर्ससाठी दोघांसाठी सेम जर नोटिफिकेशन असेल किंवा नोटीस असेल किंवा इन्फॉर्मेशन असेल, तर एकत्र तुम्हाला देण्याचा इथून मी प्रयत्न करत असतो. सो जी नोटीस रिलीज झालेली आहे, त्या बाबतीत इन्फॉर्मेशन मी जी LLB 5 इयर्ससाठी सांगणार आहे, ती सेम ॲप्लाय होणार आहे LLB 3 इयर्स स्टुडंटसाठी. सो हे दोन्ही स्टुडंटनी बघायचं आहे. ठीक आहे. काही प्रॉब्लेम असेल, काही डाऊट असतील, तर कमेंट सेक्शनला विचारू शकता. त्याचं आन्सर देण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. पण जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितली, तर तुमचे डाउट्स हे क्लिअर होतील. काही असं मला समजते, की अर्धी व्हिडिओ बघून तुम्ही कमेंट करत आहात. सो असं नका करू. पूर्ण व्हिडिओ बघा. जर तरीही काही डाऊट असेल, तर नक्की तुम्ही कमेंट सेक्शनला प्रश्न विचारू शकता आणि त्याचं निरसन करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. आता आपण बघूया ती नोटीस कोणती आहे. त्याबाबतीत इन्फॉर्मेशन इन डिटेल तुम्हाला देणार आहे. कॉलेजचे प्रेफरन्स कशा पद्धतीने करायचे आहेत. सीट एक्सेप्टन्स कशा पद्धतीने 1000 पे करायचे आहेत की नाही करायचे. फ्रीज करायच्या वेळी काय करावं लागणार आहे. बेटरमेंट करण्यासाठी काय करावं लागणार आहे आणि सेल्फ फ्रीज म्हणजे स्वतःहूनच जर फ्रीज व्हायचं असेल पर्टिक्युलर कॉलेजेस तर कशा पद्धतीने असणार आहे इन्फॉर्मेशन याची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. परत एकदा सांगत आहे एकदा तुम्हाला की ही व्हिडिओ लेंदी होऊ शकते बिकॉज ईच अँड एव्हरी जे काही पॉइंट्स आहेत ते तुम्हाला समजवून सांगणं महत्त्वाचं आहे. नंतरला तुम्ही स्वतःहून सुद्धा त्या गोष्टी करू शकता. ठीक आहे. ॲडमिशन पोर्टल AY25-26 यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला यामध्ये दिसत आहे कॅप नोटीस नंबर 1 राउंड 1 अँड 2 LLB 5 इयर्स 2025. आता अशीच सेम नोटीस LLB 3 इयर्स स्टुडंटसाठी 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला ही नोटीस पब्लिश होणार आहे. सो त्यावेळी विद्यार्थ्यांचा प्रश्न येतील, "सर ही नोटीस नंबर आलेली आहे ती कोणत्या गोष्टीसाठी आहे? त्यामध्ये काय लिहिलेलं आहे?" त्याचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देत आहे. ठीक आहे. सो टाईम न वाया घालवता डायरेक्टली आपले जे नोटीस आहे ती डायरेक्टली ओपन करतो आणि लेक्चर आपला जो आहे तो स्टार्ट करतो. यामध्ये लिहिलेलं आहे मी LLB 5 इयर्स आणि LLB 3 इयर्स या दोघांसाठी कॅप राउंड 1 आणि 2 साठी महत्त्वाची नोटीस आहे. खूप विद्यार्थी मला बोलवते, की "सर माझ्याकडे CET ॲप्लिकेशन फॉर्म आहे किंवा माझ्याकडे नाही आहे. सर माझ्याकडे हॉल तिकीट पण नाही आहे. सर माझ्याकडे CET ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये इनकरेक्ट मिस्टेक झालेली आहे." जर ह्या दोन्ही गोष्टी तुमच्याकडे नसतील, तर काहीही प्रॉब्लेम नाही आहे. पण जे तुम्ही कॅप राउंडमध्ये ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही फिलअप केलेला आहे, त्यामध्ये ॲक्युरेट इन्फॉर्मेशन असली पाहिजे. म्हणजेच काय, जो कॅप राउंडला तुम्ही फॉर्म फिलअप करणार ऑलरेडी केलेला आहे, तो फॉर्म तुम्हाला एक्झामिनेशनच्या वेळी न्यायचा आहे. काही कॉलेजेस आहेत जसे की प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये तुम्हाला हॉल तिकीट आणि CET ॲप्लिकेशन फॉर्म याबाबत तुम्हाला इन्फॉर्मेशन विचारली जाते. सो CETची ही नोटीस तुम्ही तिकडे दाखवायची आहे. या नोटीसप्रमाणे जर बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्मची तुम्हाला गरज नाही आहे कॉलेजेसला. कारण की यामध्ये लिहिलेलं आहे की नॉट टू व्हेरिफाय. ठीक आहे. सो कोणतं फक्त तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे ते कॅप राउंडला जो तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केलेला आहे, त्यामध्ये सर्व माहिती तुमची प्रॉपरली असली पाहिजे आणि तोच तुमचा फॉर्म हा चेक केला जाणार आहे. खूप विद्यार्थ्यांचे यामध्ये डाउट्स मला येत होते. मी काही विद्यार्थ्यांना याचा रिप्लाय दिलेला नव्हता. पण आता तुम्हाला प्रॉपरली इन्फॉर्मेशन यामध्ये सांगत आहे. फर्स्ट हे तुमचं झालेलं आहे क्लिअर. नेक्स्ट
जे काही कॅप राउंड 1 होतील कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत. ऑर्डर म्हणजे काय? तर जे कॉलेजेस तुम्हाला द्यायचे आहेत, जे कॉलेजेस तुम्हाला स्वतःला असं वाटतंय, की सर मला कॉलेज पाहिजे. त्यानुसार फर्स्ट प्रेफरन्स त्या कॉलेजला द्या. सेकंड प्रेफरन्स अजून कोणता चांगला कॉलेज तुम्हाला पाहिजे तो द्या. थर्ड प्रेफरन्स, फोर्थ प्रेफरन्स म्हणजेच काय? की तुम्ही ऑर्डर ऑफ प्रेफरन्स म्हणजे 1, 2, 3, 4 अशा प्रेफरन्सने तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स जेव्हा कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग चालू होईल, त्यावेळी तुम्हाला द्यायचं आहे आणि कॅप राउंड 1 मध्ये जे काही कॉलेजचे प्रेफरन्स हे तुम्ही देणार आहात, तेच कॅरी फॉरवर्ड होणार आहेत कॅप राउंड 2 साठी. सो कॅप राउंड 1 मध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला प्रेफरन्स द्यायचे आहेत. कशा पद्धतीने द्यायचे आहेत, त्याचं हाऊ टू मेक कॉलेज ऑप्शन या हाऊ टू मेक कॉलेज लिस्ट याची व्हिडिओ उद्या तुम्हाला मी देणार आहे. सो त्या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहा. बट प्रेफरन्स असेच द्यायचे तुम्हाला, की जे कॉलेजेस तुम्हाला पाहिजे आहेत. ओके. जर मी राहतो मुंबईमध्ये, ठीक आहे. आणि छत्रपती संभाजीनगरचे मी कॉलेजचे प्रेफरन्स जर दिले असतील, तर त्याला काहीही अर्थ नाही. बिकॉज तुम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये कॉलेज जर तुम्हाला अलॉटमेंट झालं, तर तुम्ही तिकडे कॉलेजला जाणार नाही आहात. सो असेच कॉलेजचे प्रेफरन्स द्या, जे कॉलेजेसमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकणार आहात. ओके. नेक्स्ट आहे प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर म्हणजे काय, की तुम्हाला कॅप राउंडमध्ये कॉलेज अलॉट झाल्या त्यानंतर तुम्हाला अलॉटमेंट लेटर हे रिलीज होतं. ते कशा पद्धतीने आहे, ते स्टेप बाय स्टेप पुढे आपण इन्फॉर्मेशन बघू. त्यामध्ये एवढं वेळ घालवायचं नाहीये आपल्याला. राउंड 2 मध्ये बेटरमेंटचा जो राउंड असतो, राउंड 2 फक्त एकदाच असतो हा. राउंड 2 मध्येच बेटरमेंट राउंड असतो. बाकीच्या कॅप राउंड्समध्ये बेटरमेंट राउंड नसतो. खूप विद्यार्थ्यांचा नंतर हा प्रश्न येईल, की सर राउंड 2 चं जो आहे बेटरमेंट राउंड तो ईच एंड एव्हरी कॅप राउंडमध्ये असतो का? तर नाही. फक्त कॅप राउंड 2 मध्ये असतो. ठीक आहे. त्यानंतर ऑप्शन फॉर्म कन्फर्म म्हणजेच काय तुम्ही जे कॉलेजचे प्रेफरन्स देणार आहात, तेच कन्सिडर होणार आहेत राउंड 1 आणि राउंड 2 साठी. जसं की तुम्हाला मी पहिलं सांगितलं, जे कॅप राउंड 1 साठी कॉलेजचे प्रेफरन्स तुम्ही देणार आहात, तेच कॅरी फॉरवर्ड होतील राउंड 2 साठी. ठीक आहे. सो प्रॉपरली आपल्याला प्रेफरन्स द्यायचे आहेत. हा एक तुमचा ऑप्शन झालेला आहे. आणि कॅप राउंड 3 मध्ये खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, की सर कॅप राउंड 1 आणि 2 मध्ये जे कॉलेजचे प्रेफरन्स दिलेले आहेत, तेच मी कॅरी फॉरवर्ड होणार आहेत का राउंड 3 साठी? तर कॅप राउंड 3 साठी तुम्हाला न्यू कॉलेजेसचे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत. कॅप राउंड 3 मध्ये तुम्हाला जो कॉलेज पाहिजे ॲज पर कट ऑफ तो तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स त्या पद्धतीने तुम्हाला द्यायचे आहेत. पण कॅप राउंड 1 आणि 2 मध्ये सेम कॉलेजेस तुमचे असणार आहेत, जे तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स देणार आहेत. खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न हाही होता, की सर आम्ही रिसिप्टवरती आमचं ॲडमिशन होईल. ठीक आहे. मग जे रिसिप्टवरती ॲडमिशन होणार आहे, मग त्याचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आम्हाला कधी सबमिट करायचे आहेत कॉलेजेसमध्ये? तर याच्यामध्ये लिहिलेलं आहे लास्ट डेट ऑफ ॲडमिशन फॉर कॅप राउंड 3. म्हणजेच काय? कॅप राउंड 3 लास्ट डेट असेल ॲडमिशनची. त्या डेटपर्यंत तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट कॉलेजमध्ये प्रोड्यूस करायचं आहे. हे एक झालं. त्यानंतर खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, सर ओरिजिनल सी-बी-सी, टी-बी-सी, एन-सी-एल, ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट कॅप राउंड 3 कधी करायचं आहे ते तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. ठीक आहे. नंतरला खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न असू शकतो, की इफ एनी ॲडमिटेड कॅन्डिडेट राउंड 1 एंड 2 विश टू पार्टिसिपेट इन राउंड 3 आणि राउंड 4 म्हणजेच काय? खूप विद्यार्थ्यांचं असं असतं, की सर कॅप राउंड 1 मध्ये मला कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे. कॅप राउंड 2 मध्ये समजा कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे. फर्स्ट प्रेफरन्स सोडून. कॉलेज अलॉट झालेलं आहे आणि मला ते कॉलेज नाही पाहिजे. तर मी कॅप राउंड 3 साठी किंवा कॅप राउंड 4 मध्ये पार्टिसिपेट करू शकतो का? तर येस तुम्ही करू शकता. त्या जी सीट्स असेल जी तुम्हाला अलॉटमेंट झालेली आहे, त्या सीटला काहीही तुम्ही फ्रीज पण करू नका, बेटरमेंट पण करू नका. ते ऑटोमॅटिकली कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे. आणि समजा चुकून जर तुम्ही फ्रीज केलं, तर तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला ती सीट कॅन्सल करावी लागेल. ओके. देन यू कॅन एलिजिबल फॉर राउंड 3 आणि इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड 4. ठीक आहे. त्यानंतर आता खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, की सर 1, 2 आणि 3 कॉलेजचे प्रेफरन्स मी दिलेले आहे.
आणि मला समजा कॉलेज फर्स्ट रँकच जो मला कॉलेज पाहिजे, तोच मला अलॉटमेंट झालेला आहे. तर मग त्यामध्ये काय करावं लागेल? मग या केसमध्ये तुम्हाला यामध्ये फ्रीज करायचं आणि कॉलेजमध्ये जाऊन म्हणजे फ्रीज करून सीट एक्सेप्टन्स जी फीज असेल, ती ₹1000 ते पे करायची आणि अलॉटमेंट लेटर काढायचं आणि कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन करून घ्यायचं. सिंपल प्रोसेस. ओके. ज्या विद्यार्थ्यांना समजा सेकंड आणि थर्ड नंबरचा प्रेफरन्स लागेल, त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, पुढे तुम्हाला मी सांगतच आहे. बट जर तुम्हाला फर्स्ट प्रेफरन्सचं कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे, जो की तुम्ही कॉलेज प्रेफरन्स देणार आहात. तर त्या पद्धतीने तुम्हाला कॉलेजचा फर्स्ट प्रेफरन्स जर लागलं, तुम्ही ॲडमिशन घ्या. काही विद्यार्थ्यांचं असं असेल, की सर फर्स्ट प्रेफरन्स मला जो कॉलेज लागलेला आहे, तो मला नाही पाहिजे. तर मग मी काय करू शकतो? तर तुम्ही काय करू शकता, हे तुम्हाला सांगत आहे यामध्ये. तो कॉलेज तुम्हाला फ्रीज करायचा नाहीये आणि नेक्स्ट कॅप राउंडमध्ये मला पार्टिसिपेट करायचं आहे. तर तुम्ही डायरेक्ट कॅप राउंड 4 मध्ये म्हणजेच इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करणार. म्हणजे इथे लिहिलंय बघा, "सच कॅन्डिडेट शाल नॉट एलिजिबल फॉर पार्टिसिपेशन इन द सबसिक्वेंट राउंड, कॅप राउंड 2 आणि कॅप राउंड 3." ते जे विद्यार्थी असतील कॅप राउंड 4 म्हणजे इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडमध्ये पार्टिसिपेट करतील. कोणते विद्यार्थी? ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट प्रेफरन्सचा कॉलेज अलॉटमेंट झालेला आहे. तो कॉलेज त्यांना नाही पाहिजे असे विद्यार्थी. ओके. इथे तुमचे सर्व गोष्टी क्लिअर झाल्या असतील. फर्स्ट प्रेफरन्सचा ज्या कॉलेजचा अलॉटमेंट झाला असेल, त्या विद्यार्थ्याला ॲडमिशन घ्यायचं असेल, तो ॲडमिशन घेईल. सीट एक्सेप्टन्स फीज ही ₹1000 कॅन्डिडेटच्या लॉगिन म्हणजे तुमच्या लॉगिनमध्येच असतं. ते कशा पद्धतीने दिसतं, पुढे तुम्हाला सांगणार आहे मी आणि कॉलेजमध्ये जी काही फीज असेल ती पे करून तुम्ही ॲडमिशन घेणार आहात. नेक्स्ट आहे की who have allotted seat as per their first preference but rejected by the due to discrepancy. म्हणजेच काय, की कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशनसाठी गेले आणि कन्व्हर्जन सर्टिफिकेटमध्ये प्रॉब्लेम आलं, मार्कशीटमध्ये प्रॉब्लेम आलं, तुमच्या कॅटेगरीच्या डॉक्युमेंट्स आहेत त्यामध्ये प्रॉब्लेम आला आणि त्यावरून कॉलेजने जर तुमचं ॲडमिशन रिजेक्ट केलं, देन यू कॅन एलिजिबल फॉर कॅप राउंड 3. जर कॉलेज रिजेक्ट करत आहे, कॅप राउंड 3 मध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता आणि तिथे कॉलेजला सांगायचं आहे, की मला ऑनलाईन रिजेक्शन लेटर हे कॉलेजकडून तुम्हाला घ्यायचं आहे. ओके. सो हे झालं तुमचं फर्स्ट प्रेफरन्सचं कॉलेज अलॉट झालं, तर तुम्ही ॲडमिशन घ्या. अलॉट जर समजा अलॉट झालेला आहे आणि त्या कॉलेजने जर रिजेक्ट केला असेल, तर तुम्हाला कॅप राउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करू शकता. आणि कॅप राउंड 1 मध्ये समजा फर्स्ट प्रेफरन्सचं कॉलेज लागलं आणि मला तो नाही पाहिजे, तर मी डायरेक्टली कॅप राउंड 4 म्हणजेच इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडमध्ये पार्टिसिपेट करू शकतो. बाकीचे मधले जे राउंड असतील 2 आणि 3 यामध्ये तुम्ही ॲप्लाय करू शकणार नाही. यालाच बोलतात फ्रीज ऑप्शन. अशा पद्धतीने वर्क होत असतं. ठीक आहे. म्हणजेच काय की यामध्ये सेल्फ फ्रीज, फ्रीज हा ऑप्शन आहे. तो ऑटोमॅटिकली तुमचं फ्रीज होणार आहे कारण की फर्स्ट प्रेफरन्सचं तुम्हाला कॉलेज अलॉट झालेलं आहे म्हणून. ठीक आहे. नेक्स्ट जी इन्फॉर्मेशन आहे की ॲडमिशन कॅन्डिडेट हू हॅव रिसीव्ड कॉलेज अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स अँड विश टू फ्रीज. म्हणजे काय? तर 1, 2 आणि 3 हे कॉलेजचे प्रेफरन्स आपण दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल इथे मी लिहीत आहे. गव्हर्नमेंट लॉ कॉलेज आहे, फिरोदिया आहे आणि याच्यामध्ये व्ही-पी-एम, टी-एम-सी लॉ कॉलेज मी ॲड केलेलं आहे. सो फर्स्ट नंबरचं मला कॉलेज नाही अलॉट झालं. पण मला सेकंडचं इथे काय लिहिलं आहे, की फर्स्ट प्रेफरन्स कॉलेज अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स. म्हणजे फर्स्ट प्रेफरन्सचं मला कॉलेज अलॉट नाही झालं आणि सेकंड कोणताही कॉलेज जर मला अलॉट झालं असेल, तर मी या कॉलेजला मला ॲडमिशन घ्यायचं आहे. तर तुम्ही फ्रीज करायचं आहे ₹1000 जे काही आहे सीट एक्सेप्टन्स फी ती पे करायची आणि अलॉटमेंट लेटर काढून तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे. ठीक आहे. इथे तुमची प्रोसेस संपली. इथे तुम्हाला काही करायची गरज नाही. फक्त तुम्हाला कॉलेज कधी स्टार्ट होईल ते फक्त तुम्हाला इन्फॉर्मेशन कॉलेजकडून घ्यायचं आहे. इथे कॅबची प्रोसेस तुमची संपून जाईल. आणि समजा ज्या विद्यार्थ्याला असं वाटते, की मला बेटरमेंटमध्ये जायचं आहे. ओके. असंही वाटत असेल, की नाही मला सर बेटरमेंट करायचं आहे. सो बेटरमेंट करायचं असेल तर मला काय करावं लागेल? एकदा सांगा ते पण सांगतो. पण पहिली गोष्ट म्हणजे हे पण ऐका थर्ड पॉइंट याच्यामध्ये दिलेला आहे, की तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे. तुम्ही फ्रीज केलं. पण सीट एक्सेप्टन्स फी ही जर ₹1000 ही जर तुम्ही पे केली नाही,
तर तुमचा जो जो काही तुम्हाला कॉलेज अलॉट झालेला आहे, तो ऑटोमॅटिकली कॅन्सल होईल. सो सीट एक्सेप्टन्स फी ₹1000 पे करणं हे तेही इम्पोर्टंट आहे. ठीक आहे. नंतरला आता खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल, की सर मला 1, 2 आणि 3 मधलं 3rd नंबरचं कॉलेज लागलेलं आहे आणि मला आता हे 2 कॉलेजेस मला पाहिजेत. म्हणजेच काय तर मला बेटरमेंट करायचं आहे. सो डेफिनेटली तुम्ही बेटरमेंट करू शकता. या 1 आणि 2 साठी नक्की तुम्ही कॅप राउंड 2 मध्ये बेटरमेंटचा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. तेच यामध्ये आपण बघत आहोत. म्हणजे काय, की याच्यामध्ये लिहिलेलं आहे, की बेटरमेंट जे आहे सच कॅन्डिडेट शाल कंप्लीट पेमेंट एक्सेप्टन्स फी 1000 थ्रू कॅन्डिडेट लॉगिन. सो बेटरमेंटवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला ₹1000 सीट एक्सेप्टन्स फी ही पे करावी लागेल आणि देन यू कॅन एलिजिबल फॉर कॅप राउंड 2 फॉर बेटरमेंट. त्यामध्ये पण तुम्हाला वन टाईमच फी पे करायची असते ही सीट एक्सेप्टन्सची. ओके. आणि त्यानंतर मग तुम्ही बेटरमेंटसाठी अप्लाय तुमचं एलिजिबल तुम्ही होणार आहात. ओके. सो हे यासाठी पण पे करतात, की समजा तुमची प्रिव्हियस जी सीट आहे ती तुमची जी काही असते ती फ्रीज असते. म्हणजे तुम्हाला त्यामध्ये टेन्शन घ्यायचं नसतं, की कॅप राउंड 2 मध्ये जर मला कोणताच कॉलेज नाही अलॉट झाला तर काय करणार? त्यासाठी तुमची सीट्स ही कॅप राउंड 1 मध्ये जी तुम्हाला लागलेली आहे, ती तुमची म्हणजे फ्रीज असते, जेणेकरून तुम्ही बेटरमेंटला ऑप्शनला तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे. आणि इफ सच कॅन्डिडेट डू नॉट पे सीट एक्सेप्टन्स फी देन दे शॅल नॉट कन्सिडर बेटरमेंट राउंड 2. सिंपल आहे. जर तुम्ही ₹1000 नाही पे केले, तर तुम्ही जे काही आहे एक्सेप्टन्स फी जर पे नाही केली, तर राउंड 2 मध्ये बेटरमेंटसाठी यू आर नॉट एलिजिबल फॉर दॅट राउंड. सो हे झालं बेटरमेंटचं, फ्रीजचं ऑलरेडी तुम्हाला सांगितलं. आता नेक्स्ट आहे रिझर्व्ह कॅटेगरी. रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये समजा कॅन्डिडेट्स हू हॅव अलॉटेड कॉलेज अंडर रिझर्व्ह कॅटेगरी, तर त्यामध्ये तुमच्याकडे हे जे डॉक्युमेंट्स आहेत, ओरिजिनल कास्ट व्हॅलिडिटी, त्यानंतर कॅन्डिडेट्स बिलॉन्ग टू व्ही-जे, एन-टी-बी, एन-टी-सी, एन-टी-डी, ओ-बी-सी इन्क्लुडिंग एस-बी-सी, एस-ई-बी-सी यांचं तुमचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट 31 मार्च 2026 पर्यंत हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ओके. ते असेल तर मग तुम्ही कॅटेगरीमधून तुम्हाला जो काही कोटा भेटलेला आहे त्यामधून तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. सो हे झालं. त्यानंतर मग ॲप्लिकेशन रिसिप्टवर जसं मी सांगितलेलं, ॲप्लिकेशन रिसिप्टवर कॅप अराउंड 3 पर्यंत जर तुम्हाला डॉक्युमेंट्स नाही भेटले ओरिजिनल, तर मग तुमचं ते ऑलरेडी ॲडमिशन झालेलं आहे. ते तुमचं कॅन्सल होईल आणि नेक्स्ट जो कॅप अराउंड 4 असेल त्यामध्ये तुम्ही ओपन कॅटेगरीमधून तुम्ही अप्लाय करावं लागेल. आता सीट एक्सेप्टन्स प्रोसेस कशा पद्धतीने दिसतं ते एकदा तुम्हाला यामध्ये मी सांगत आहे. फ्रीज केलं तुम्ही तर तुम्हाला सीट एक्सेप्टन्सची फी भरावी लागते 1000 पे करायची, अलॉटमेंट लेटर काढायचं, कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यायचं. बेटरमेंट केलं तर कॅप राउंड 2 पर्यंत आपल्याला यामध्ये पण तुम्हाला 1000 पे करायचे आहेत. 1000 पे एकदाच करायचे आहेत तुम्हाला बेटरमेंटमध्ये. त्यानंतर तुम्हाला अलॉटमेंट लेटर डायरेक्टली कॅप राउंड 2 मध्ये भेटून जाईल. आणि हा प्रिंट सीट एक्सेप्टन्स लेटर आहे. तो तुम्हाला अलॉटमेंट लेटर तुम्हाला दिसून येईल त्याच्यामध्ये ओपन करून, त्याची प्रिंटआउट काढून कॉलेजमध्ये तुम्हाला ते घेऊन जायचं आहे. अलॉटमेंट डिटेल्स अशा पद्धतीने असतं, की कोणतं कॉलेज लागलेलं आहे तुम्हाला, हे अशा पद्धतीने दिसतं. अलॉटेड टाइप कोणता आहे तुम्हाला, कोणत्या कॅटेगरीमधून तुम्हाला लागलेलं आहे ती सीट, अशा पद्धतीने तुम्हाला यामध्ये हे दिसत असतं. जशी प्रोसेस पुढे जाईल, तशा पद्धतीने इन्फॉर्मेशन तुम्हाला मी टाईम टू टाईम तुम्हाला देत जाईन. ठीक आहे. ही व्हिडिओ खूप लेंदी होत आहे, बट इम्पोर्टंट आहे. यासाठीच तुम्हाला ही व्हिडिओ बनवलेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. हा तुमचा चॅनल आहे, तो डेफिनेटली सबस्क्राईब करा. बिकॉज ही अशा पद्धतीचे इन्फॉर्मेशन आहेत, त्या तुम्हाला टाईम टू टाईम मी देत असतो. ही कंप्लीट इन्फॉर्मेशन तुम्हाला यामध्ये दिलेली आहे. कशी वाटली असेल, तर नक्की मला कमेंटमध्ये मेसेज करा, की ही इन्फॉर्मेशन चांगली होती सर. आणि जर खराब जर वाटत असेल, तर नक्की तेही मेसेज करा. पण कमेंट नक्की करा. थँक यू सो मच.